माझं नाव राधाबाई एकनाथ खडके. मी ढाकणे मौजे चिंध्याचीवाडी येथे सरपंच म्हणून काम करते. त्याच्यानंतर तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे मॅडम? आमच्या गावाची लोकसंख्या आहे 1200. अच्छा. आणि काय सामाजिक समस्या काय आहेत आपल्या गावामधल्या? सामाजिक समस्या म्हणजे पाण्याच्या समस्या. अजून रस्ते गावात नाहीये व्यवस्थित. बरं. अजून लाईटीचा पण खूपच प्रॉब्लेम वाटतोय, कारण मेन लाईन ती आमची टिकतच नाहीये. अजून काय अशा सामाजिक समस्या आहेत आपल्या गावामध्ये? आता बहुउद्देशीय हॉल टाकलाय ही एक समस्या होती. अच्छा. परंतु एक बहुउद्देशीय हॉल टाकलेलाच आहे, पण अजून काही बांधकाम झालेलं नाहीये त्याचं. अच्छा. आणि आरोग्यात अजून सांगते. बोला मॅडम अजून. अच्छा. मग एक सरपंच म्हणून मॅडम तुम्ही ह्या समस्या कशा प्रकारे पार पाडता? मॅडम पंचायत समितीत जाऊन आपल्या साहेबांना पण भेटू शकतोय. परंतु ते कसं होतंय, गावकऱ्यांनी पण सल्ला द्यायला पाहिजे. काही ग्रामपंचायत मध्ये कोणी लोक असतील त्यांनी पण सल्ला द्यायला पाहिजे. एकट्याने होतंय का? बरोबर. मग आपली जी कमिटी असते त्या कमिटीनेच बोलायला पाहिजे ना मॅडम. बरोबर आहे. आणखीन काय वाटतं तुम्हाला? आणखीन वाटतंय म्हणजे जी समस्या आहे ती पूर्ण गावा मिळून सोडवणे होईल असं एकट्याने सोडू शकत नाही. पण एकटं लढेल असं गाव लढेल असं एकट्याला होत नाही. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ आहे की एका व्यक्तीने काम न करता समूहाने जर आपण काम केलं तर ती समस्या लवकर दूर होऊ शकते. बरोबर. एकट्याचा एक पाऊल पडेल, पण अनेक जणांचे अनेक पाऊल पडतील मॅडम. बरोबर. बरं. त्याच्यात जास्तीत जास्त महिला निघाल्या तर मॅडम अजूनच चालीवर भर येईल. ओके ओके. आणि एखादी कुठली अशी एक चांगली गोष्ट तुम्ही गावासाठी केली आहे की ज्याचा तुम्हाला अभिमान वाटतो? आणि गावासाठी म्हणजे एक वॉटर सप्लाय आपली नेमणूक केली ना, ती तर आता फक्त आमची टाकीचं काम राहिले. अच्छा. आणि या वर्षी तर एक अंगणवाडी आपल्या याच्यातून आले ती आमदार निधीमधून, तिचा पण पाया चालू आहे अंगणवाडीचा. बरेच म्हणजे 4 वर्षापूर्वी आताच या वर्षीत आलेली आहे ती. अच्छा. आणि आमच्या गावात अंगणवाडी नव्हती, पण आता 4 वर्षापूर्वी ती पण चालते. अच्छा अच्छा. मुलांसाठी एक योजना. गावात म्हणजे रस्त्याचाच खूप प्रॉब्लेम मॅडम. ओके. पाणी आजच्या आहे पण टाकी नाही बांधली त्याच्यावर, चालू झालेलं नाही, म्हणजे गावात पोचते पाणी. अच्छा अच्छा. ओके ओके.